आज भाऊन दोन्ही माऊलींच्या पालखी का नाही पुण्यातून प्रस्थान करतात आणि याच्याच दर्शनासाठी का नाही अख्खं पुणे एका ठिकाणी. मग आपण घरात बसून कसं चालणार. मग सकाळी उठून मी, दीदी आणि अनिशा आम्ही सगळे आवरलो आणि डायरेक्ट हडपसर मध्ये गेलो, कारण हडपसर मध्ये का नाही पालखी थोडा वेळ दर्शनासाठी. तिकडे जाताना मस्त मी माऊलींचा टिक्का लावलो, कारण हे लावल्यावर जरा वाटते हो आपण पण वारीत आलो. कसलं भारी दिसते बघा, एकच नंबर. का नाही भावानो, अख्खी पुणे नगरी का नाही पुण्यनगरी झालेली, कारण सगळीकडे का नाही नुसता टाळ मृदुंग आणि हरिनामाचा जयघोष ऐकू येत होता आणि हेच कानावर पडताच का नाही एवढं भारी वाटत होतं का नाही शब्दात पण सांगू शकत नाही भाऊ. आम्हाला याला थोडा उशीरच झालेला, त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी का नाही आमच्याकडून मिस झाली, त्यांचं दर्शन नाही झालं. पण तुकाराम महाराजांची पालखी अजून मागच होती आणि आम्ही त्यांच्या दर्शनासाठी थांबलो. एका मागोमाग एक दिंडी जातच होते आणि त्यांच्या सेवेसाठी इथं लोक भरपूर जमलेले. कोणी खायला देत होतं तर कोणी पाणी देत होतं. त्यांच्या परीने जेवढी सेवा करता येत होतं का नाही तेवढे ते करत. सगळ्यांना आतुरता लागलेली तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनाची आणि सगळी त्यासाठीच वाट बघत थांबली. तेवढ्यात लगेच मुक्ताईंची पालखी पण आली आणि त्याचं पण दर्शन व्यवस्थित झालं. मुक्ताईंची पालखी जाऊन थोडा वेळ झाला आणि लगेच महाराजांची पालखी पण आली आणि एवढं भारी दर्शन झालं का नाही भावांनो, जवळच येऊन थांबलेले एकदम. चला तर मग मंडळी भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता तुमच्या फॉलो करा. चला.